ही कशाला पाहिजे? बघा वेण्यांमध्ये किती व्हरायटी आहे. तर मित्रांनो पूजेचं सामान तुम्ही बघू शकता. केलीचे खांब वगैरे इकडे ते भारी आहेत, एकदम छान असे गुंफलेले आहेत हार. नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो सकाळचे वाजलेत 6 आणि मी चाललोय कल्याणच्या मार्केटला. आपल्या घरी प्रोग्राम आहे, त्यानिमित्ताने चाललोय कल्याणला थोडी भाजी आणि फुलं वगैरे घ्यायला. सो चला व्हिडिओ सोबतच राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला जाऊया कल्याणला. म्हटलं बाहेर खूप थंडी असेल, तर एवढी थंडी नाही आहे आणि मी जॅकेट वगैरे घालून आलो होतो. सो चला जाऊया, बसूया गाडीमध्ये. सो मित्रांनो सकाळी जर लवकर आपण गेलो आपल्याला गर्दी अजिबात भेटणार नाही. सो लवकर जाण्याचा हेच फायदा असतो. मित्रांनो कल्याणला जाण्यासाठी आपल्यासोबत आहे काजल आणि आई पण आहे. आई अजून रेडी नाही झाली. आईचं मला आता थोडा लेट होईल. सो लवकर जेवढं आपण जाऊ तेवढं स्वस्त गोष्टी आपल्या तिकडे भेटतात. कारण की जसं काही पहाटेचे 8 वाजले तर काही गोष्टी तिकडे महाग होतात. जसं की फूल हार वगैरे तिकडे लगेच त्याचा भाव थोडा वाढतो. आणि जर तुम्ही लवकर गेलात तर काय तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्वस्त भेटतील तिकडे. सो चला आई देखील आलेली आहे, निघू आपण कल्याणला जायला. आणि आई पण आलेली आहे. सो चला जाऊया. फायनली आम्ही मित्रांनो मार्केटला पोहोचलेलो आहोत आणि दुकानं बघा गर्दीच गर्दी आहे. सो चला गाडी आपली पार्क करू आपण. तुम्ही बघू शकता गजरेवाले वगैरे बसलेले आहेत. गाडी एकदम पुढे नेऊया पार्किंगला आपण, नंतर गर्दी कमी होईल हळूहळू. पहाटेच इथे थोडी रश असते. चला आपण पुढे गाडी पार्क करूया. मित्रांनो आपण गाडी पार्क केलेली आहे आणि खूप गर्दी आहे. पार्किंगला पण जागा नव्हती भेटत. सो चला जाऊया. पहिले आपण फुलहार घेणार आहोत आणि मग नंतर भाजी वगैरे घेऊ. सो चला बघा मार्केटमधली गर्दी. आणि इकडे गाडी वगैरे सजून भेटते. तुम्ही पण कधी घरी लग्न कार्य असेल, साखरपुडा वगैरे आणि तुम्हाला नवऱ्याची गाडी सजवायची असेल तर तुम्ही इकडे या. खूप स्वस्तामध्ये तुम्हाला इकडे गाडी सजवून भेटेल. आणि इकडे खूप बाहेरून गाड्या येतात बघा, माल घेऊन आलेल्या आहेत गाड्या. महाराष्ट्राच्या कोण्याकोण्यातून इकडे गाड्या येतात. सो चला बघा फ्रूट्स वगैरे. आणि खूप गर्दी आज, कारण की आज संडे. सो मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता हार वेण्या. आणि मी जेव्हा जेव्हा कल्याणमध्ये येतो मॉर्निंगला तर व्हिडिओज घ्यायला खूप मजा येते आणि ते बघू शकता. सो चला आपण जाऊया आतमध्ये. सो मित्रांनो आपण आता जाणार आहोत हार आणि वेणीच्या सेक्शनमध्ये. तर मित्रांनो आता आपण गजरे वगैरे बघूया. आणि इकडे गजऱ्यांची व्हरायटी आणि वास एवढा मस्त सुटला मोगऱ्याचा, तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे. बघा वेण्यांमध्ये किती व्हरायटी आहेत. व्हाईट वेणी, येल्लो वेणी. आणि इकडे बघा बघा वेण्यांमध्ये किती व्हरायटी आहे. आणि इकडं मित्रांनो
पूजेचं सामान तुम्ही बघू शकता. केलीचे खांब वगैरे इकडे तुम्हाला भेटतील. कसं आहे ताप्याचा? 50ला 3. आईची फेवरेट. तो मित्रांनो पूर्ण मार्केटात भरलेला आहे. काय बोलतात गजराला? जिप्सी जिप्सी जिप्सी. तो इकडे पण गजरे आणि गुलाबाचे फुलं आहेत बघू शकता. ₹200 डझन. मित्रांनो इकडे पूर्ण लाईनीमध्ये तुम्हाला गजरे आणि वेणीवाले बसलेले आहेत, जे तुम्हाला भाव करायला लागेल इथे. आणि आम्ही देखील गजरे घेत आहोत. मोगऱ्याचा गजरा. तो बघा मित्रांनो ₹10 एक वेणी. योग असला ती आपली आबोली. कितीला आबोलीचा गजरा? ₹300 डझन आबोली गजरा. कलीचं म्हणजे उद्या फुलतील का? कलीचे गजरे मित्रांनो म्हणजे काय उद्याला ते फुलतील मस्तपैकी. किती पाला घेते? 100ला 3. 100ला 5 सारे. किती घ्या? आबोलीची माल. एक दे गरीबाला लावू दे. मग किती 1.5 डझन? ₹330 डझन. किती झालं आपल्या गजऱ्यांचा? किती झाला? 495. आई मालक आहे दर. सगळं पैसे आईच्या जवळ आहेत. किती आणल्या? 10,000. चला आईला जाता जाता आईला पार्टी द्यायला लागेल. जाता जाता आईला पार्टी द्यायला लागेल. चला आता पुढे जाऊया, दुसरं काहीतरी बघूया. आपण हार घ्यायला जाणार आहोत आणि इकडे हारांची व्हरायटी एवढी आहे तर दाखवतो मी तुम्हाला. अवकाश आहे या हारांचा मधून ठेवलाय. चला पुढे बघा.
आपण घुसूया आता हारांच्या मार्केटमध्ये आणि खूप व्हरायटी भेटतील तुम्हाला बघायला. सो बघा आता पुढे सुरुवातच बघा, इकडे बुके वगैरे ठेवलेत आणि बुक्यांची व्हरायटी बघा. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती प्रकारच्या व्हरायटी आहेत हारांमध्ये, छोटे मोठे नवरा नवरीचे हार आणि हे बघा नवरा नवरीसाठी हार. तर आता पुढे पुढे जाऊ आपण आणि खूप व्हरायटी आहेत बघू शकता पाठीमागे. आणि इकडे तुम्ही जर आलात तर भाव जरूर करा, कारण की प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक वेगळ्या रेटने सांगली जाईल. पण तुम्ही जर भाव करणारा एक्सपर्ट असाल तुम्हाला इकडे वस्तू खूप स्वस्त भेटेल. मित्रांनो आम्ही एवढे हार घेतलेले आहेत. कसा भेटला आपल्याला हा हार? कितीला एक? 15 रुपयाला एक, 25ला एक. ठीक आहे. सो मित्रांनो आम्ही एकूण किती घेतला हार आपण? मित्रांनो देवांसाठी आम्ही घेतलेले आहेत हार. पिशवीत भरली, गाडी भरायला लागते आता आपली. सो मित्रांनो आपण हार घेतलेले तिकडे आणि चला अजून पुढे बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. सांगू कितना बजे देने का? मस्त आहे हे गजल, बरं वाटेल ना मेहनत करण्यापेक्षा. सो मित्रांनो हे आम्ही हार घेतलेले दरवाजासाठी. सफेदच राहू दे. हा व्हाईट मस्त वाटत. दोन दे सुकते दे जरा. सुका लावले ना पप्पा उद्या. नहीं कल के लिए ना इसके लिए. तो मित्रांनो हार आम्ही घेतलाय आणि फक्त किंमत त्याची आहे किती? 100 रुपये. एवढा मोठा हार आपल्याकडे भेटेल का 100 रुपयाला? सो इथे आपली हारांची शॉपिंग झालेली आहे. आता इथून आपण पुढे जाणार आहोत फुलं घ्यायला. सो बघा मित्रांनो किती छान असे हार आहेत इकडे, किती भारी आहे, एकदम छान असे गुंफलेले आहेत हार. सो चला इथून आता आपण पुढे जाऊ. आणि मित्रांनो बघा फ्रेश फ्लॉवर्स. मी येतो, चल पुढे कॉल करतो तुला. सो मित्रांनो बघा डेकोरेशनसाठीची फुलं तुम्हाला इकडे भेटतील. किती मस्तपैकी कलर आहेत. आणि इकडे सनफ्लावर. सो खूप सारी अशी व्हरायटी तुम्हाला इकडे बघायला भेटेल कल्याणच्या फुल मार्केटमध्ये. इथं मी आलो का नेहमी आवर्जून फोटो व्हिडिओज घेत असतो, कारण की फुलं ही अशी गोष्ट आहे की फ्रेश फुलं बघायला खूप मजा येते. आणि तुम्ही कधी येताय कल्याणमध्ये तर या फुल मार्केटला सकाळी या, कारण की व्हरायटी एवढी भारी इकडे, खूप मस्त वाटतंय. सो मित्रांनो पूर्ण लाईन इकडे बाहेर पण हार तुम्हाला भेटतील. बघा किती पिशव्या झाल्या, वजन झाले. इकडं बाईकची गर्दी बघा, निघायला जागा ना आपल्याला. पण पिशव्या घेऊन मार्केटमध्ये फिरणार नाही, आता आपली बरीच शॉपिंग बाकी आहे. सो ह्या ज्या पिशव्या आहेत आता आपण गाडीमध्ये ठेवूया आणि परत मार्केटमध्ये येऊया. सो मित्रांनो आपण आता आपले हार ठेवूया व्यवस्थित. सो चला जाऊया, अजून बरीच शॉपिंग आहे. मित्रांनो आता आपले हार घेऊन तर झाले, आता आपण जाणार आहोत फुलांच्या मार्केटमध्ये. आणि फुलांची व्हरायटी बघा, एवढे फ्रेश फुलं तुम्हाला इकडे बघायला भेटतील. सो चला बघा फुलं.
चला आतमध्ये जाऊया. लिली बघा, लिली. तर बघा मित्रांनो, झेंडूची फुलं बघा, ऑरेंज कलरची, खूप फ्रेश आहेत. कशी किलो आहेत? 60. आणि मित्रांनो तुम्हाला इथे 60 रुपये किलोनी भेटेल. आणि तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये हार किती रुपयाला विकला जातो. सो चला, थँक्यू सांगितल्याबद्दल. आणि मित्रांनो आपल्याला लोक आवर्जून सांगतात की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. गर्दी बघा फुलं घेण्यासाठी. आणि जे बाहेर व्यापारी लोक बसतात, त्या हार विकायला बसतात बाहेर लोक, ते इकडूनच फुलं नेतात आणि त्याचे हार बनवून मार्केटमध्ये विकतात. आवाज मित्रांनो किती गर्दी आहे मार्केटमध्ये. शेवंतीची गुलाबाच्या पाकळ्या पण सुट्ट्या भेटतात. आणि गुलाबाची फुलं 60 रुपये किलो बोलतोय. खूप गर्दी आहे. चला जाऊ पुढे आपण. गजबजलाय पूर्ण मार्केट. थोडं बाहेर जाऊया कारण की काजल आणि आई बाहेर आहे. त्यांनाही काही फुलं घ्यायची आहेत. तर बघूया ते कुठल्या प्रकारची फुलं घेतात. घेतले का कुठले फुलं? गुलाब बघा. ही कशाला पाहिजे? रांगोळीला, रांगोळी करायला. ही कशासाठी? रांगोळीला पाटावर. आता परत गजरा. आणि इकडे बघा मित्रांनो फ्रेश फुलं. जे फ्रंटला जी दुकान आहेत त्यांची फुलं एकदम फ्रेश आहेत. तुम्ही बघू शकता पाठीमागे एकदम फ्रेश फुलं आहेत. आतमध्ये थोडं ठीक आहे, पण फ्रंटची जी दुकान आहेत त्यांची फुलं एकदम तुम्हाला फ्रेश बघायला भेटेल. आणि तू सांग जरा, झेंडूची फुलं कशी? 80 रुपये. आणि ही 100 रुपया. तर बघू शकता मित्रांनो एकदम फ्रेश फुलं आहेत. आणि गुलाबाची 200 रुपये किलो. आणि मित्रांनो जी फ्रंटला जे शॉप आहेत त्यांची फुलं एकदम तुम्हाला फ्रेश बघायला भेटेल. आतमध्ये थोडे ठीक आहे, पण तुम्ही फुलं बघू शकता त्यानुसार इथे भाव आहे. आणि भाव कमी देखील होईल, पण त्यांच्याशी तुम्हाला बार्गेनिंग करायला लागेल. भाव कमी होतं का की नाही होत? तर तो बोलतो की भाव कमी नाही होत, पण भाव कमी होतो. तुम्ही घ्यायला या, पण बार्गेनिंग नक्की करा. चल, थँक्यू. कोण बनवणार आहे काजल? मम्मी ताईला पूजा. कितीला? 50ला 1. 50ला 1 मित्रांनो. आणि 100ला 2. मग घेतलंय आपण. सो मित्रांनो इकडे बघा छोटी छोटी फुलं किती मस्त वाटतात. याच्या जीपे करता ना, नको टेन्शन घेऊ. काय घेऊन देते का मला आता तू? मिक्स बनाओ ना और आधा किलो. मिक्स किलो मित्रांनो आपण घेतले. मिक्स फुलं
60 रुपयाची बघा किती फुलं आली आणि आपल्याकडं देतच ना 60 रुपयाची आवडी. 60 बोलता मी 50 बोलता. तर मित्रांनो एवढा मोठा गुच्छ गुलाबाचा फक्त 50 रुपयाला आणि एकदम फ्रेश आहे बघू शकता. ही कशी रुपये आहेत किलो? 80. पण फुलं मोठी आहेत, फुलं पण मोठी आहेत. झाला सो शॉपिंग झालेली आहे. आता आपण जाणार आहोत भाजी मार्केटमध्ये. त्याच्या आधी ही पण पिशवी आपण गाडीत ठेवून येऊ. चला इथून आता बाहेर निघत आहोत आपण. आता आपण जाणार आहोत भाजी मार्केटमध्ये. साईड फायनली त्या गर्दीमधून बाहेर निघालो आणि पण पिशव्या आपण गाडीमध्ये ठेवणार आहोत. तो चला आपण आता सामान रचून ठेवू. बघू शकता किती प्रकारची फुलं वगैरे आपण घेतलेले आहेत. गजरे पण घेतलेत आपण आणि हे पूजेसाठी लागतं ते पण घेतलेलं आहे. आता आपण पिशव्या घेऊन जाणार आहोत आतमध्ये. सो मित्रांनो आपली एंट्री झालेली आहे भाजी मार्केटमध्ये. इकडे कांदे बटाटे घरिया मेथी आहे पालक, घरिया मेथी आहे पालक, लसूण घ्या, लसूण कांदा मुला लसूण घ्या. सो मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे भाजी मार्केटमध्ये. बघू शकता होलसेलच्या दरात खूप व्हरायटी भेटेल भाजीची बघायला आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत इकडे. चला पुढे जाऊ आपण. आणि आई पुढे भाजी घेत आहे. चला त्यांच्यासोबत राहू आपण. आणि भाजीसाठी गर्दी खूप होते इकडे सकाळ सकाळ. टोमॅटो घेता? किती किलो असतील याच्यात अंदाज? किती किलो? 24. म्हणजे ते चल कसं कॅरेट? 800. टॅमॅटो हे 100ला 2.5. वांगी बघा, वांगी बघा लॉटमध्ये बांधून ठेवत वांगी आणि दुधी. शाकटाच्या शेंगा बघ इकडे किती मोठे आहेत शाकटाच्या शेंगा. खावायला बघा बरं काय मटर साईड लाव साईड लावा. इसका 2 किलो. आणि मटर 200. एक केजी करायचं. हो काढता का? फ्लावर घेत आहोत.
टसका बसला कारण बाजूला मिरच्या आहेत. मिरच्या बघा किती आहेत. टसका बसला मिरचीचा. तो आपण इकडनं घेतलेला फ्लॉवर. किती किलो सांगितलं ना? आपल्या किती किलो पाहिजे? वाटाण्याची भाजी. त्यांचा टसका सुटते. हे फ्लावर घेतलं नाही एवढं. गुलाबाची फुलं परत घेतले. 100 रुपये. कांदा कांदा कसा आहे? 28 रुपये किलो. 28 किलो कांदा. तुला काय आहे? आधा किलो मिरची, आधा किलो 60 रुपये. कांदा पूर्ण मिरची घेतली. अर्धा बस होईल. किती? अर्धा किलो. नाही द्यायची ना. सो मित्रांनो, हा भाजी मार्केट खूप मोठा आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या व्हरायटी भाजीच्या, कांदे बटाटे तुम्हाला इकडे बघायला भेटतील. आणि तुम्ही भाव इथे त्यांचा फिक्सच आहे, तो तुम्ही घेऊ शकता. आणि इथे होलसेलच्या रेटने आणि तुम्हाला किरकोळ रेटने पण तुम्हाला भाज्या वगैरे घेता येतात. साइड साइड ऑलमोस्ट आपली भाजी घेऊन झालेली आहे. आणि आता छोटं मोठं उरलेलं सामान आपण घेणार आहोत. तर आता टोमॅटो घेतो आपण. किती? 40. हे घेतले टोमॅटो. किती झाले एकूण टोमॅटो? किती किलो होती? 10 किलो टोमॅटो. मित्रांनो, गाजर टोमॅटो घेतलेले आहेत. आणि चला अजून बरंच काही सामान घ्यायचं आहे. काय घेता? गरम हो गया. समोसे मित्रांनो, हे आता कोथमीर घेतोय. 50च्या 3 दूर आहे. एक ओला कसा किलो येतो.
एकच आहेत ना भाऊ किती झाले आमचे सो मित्रांनो एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं कसा गजबजतो हा कल्याणचा मार्केट आणि किती गर्दी असते. आणि आता मी पण दमलो आहे आणि मी खाण्यासाठी घेतलेले आहेत केली आणि अंजीर देखील घेतले. सो आता आपण इथून निघणार आहोत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा. धन्यवाद. बाय.